नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. रसिको नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाच्या 9व्या पुष्पासह मी अनिल शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी अशा एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेलं आहे की ज्या व्यक्तिमत्वाची मला ओळख करून देण्याची आवश्यकता वाटत नाही. आपल्याच समूहावरील त्या सदस्य आहेत आणि संगीताच्या अवाढव्य खजिन्यातून त्या अशी काही अनमोल रत्ने आपल्या भेटीस आणतात की त्यांचं कौतुक करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. मंडळी, त्यांचं व्यक्तिमत्व हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि कौतुकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जोपर्यंत आपल्यासारखे रसिक श्रोते या समूहावरती उपस्थित आहेत, मला खात्री नाही, संपूर्ण आत्मविश्वास आहे की त्यांना कौतुकाची कमतरता कधीही भासणार नाही. तेव्हा स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. या आहेत श्रीमती अंजली मोटे. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. मॅडम नमस्कार. नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कशा आहात? अगदी मस्त. अगदी मस्त. हो. जसं सचिन तेंडुलकर आपली बॅट कधीही सोडत नाही किंवा जवळ घेऊनच असतो, तसं तुम्ही तंबोरा जवळ घेऊनच बसता की काय असं मला वाटतंय. हो, म्हणजे आता असतोच तो, म्हणजे बाहेरच असतो अगदी. मी कधी पॅक करून ठेवत नाही तो. म्हणजे जसं सचिन तेंडुलकरला स्वतःच्या बॅटवरती प्रेम आहे, तसं तुम्हाला तुमच्या तंबोऱ्यावरती प्रेम आहे. खूप खूप. असं म्हणायला हरकत नाही. हो. तर मला एक सांगा ना की तुमचं मूळ गाव कुठलं किंवा तुमचा जन्म कुठे झाला? जन्म माझा मुंबईमध्येच, गोरेगाव इथे. हा हा. गोरेगाव मध्येच माझा जन्म झाला आणि लहानपणापासून तिथे. अच्छा, म्हणजे तुम्ही मूळच्या मुंबईच्या? हो हो. बर. आणि मग हे अंधत्व कधी आलं आणि कसं काय आलं त्याच्याबद्दल सांगा ना. आता आई सांगायची की देवी आलेल्या वगैरे, पण जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणाले की देवी तर नाहीच, काहीतरी अपघाताने झालेलं आहे. कारण एकही देवीचा व्रण कुठेही नाही. बर. असं डॉक्टरनी सांगितलं. कुठल्या तरी अपघाताने ते आलेलं आहे, देवी तर मुळीच नाही. आणि माझ्या जन्मापर्यंत देवीचं निर्मूलन पण झालं होतं. बर. साधारणपणे कितव्या वर्षी तुम्हाला जाणवलं किंवा घरच्यांना जाणवलं की तुम्हाला दृष्टीदोष आहे? मला तसं कमीच दिसत होतं, पण दिसत होतं व्यवस्थित असं म्हणजे. पण आजूबाजूच्यांनी सांगितलं जे हॉस्पिटलला खूप चांगले डॉक्टर आहे, त्यांच्या हाताला यश आहे, तर तिथे ऑपरेशन करून बघा, दिसेल कदाचित चांगलं. तर तिथे ऑपरेशन केलं तर काय, तेव्हा तर शिकाऊ डॉक्टर करायचे, त्यामुळे जे दिसत होतं तेही पूर्ण गेलं मग. म्हणजे तुम्हाला आठवतंय साधारण तुम्हाला दिसत होतं? हो, आठवतं ना. कारण माझा छंद होता. तिकडे बस स्टॉप आम्हाला जवळच होता, तर बस स्टॉपला जाऊन बीएसटी बसवरचे नंबर वाचायचे. असा छंद होता एक. अच्छा. साधारणपणे कितव्या वर्षी पूर्ण अंधत्व आलं तुम्हाला?
काही सांगता येईल? साधारण 5-6 वर्षांची असेल. बरं, 5-6 वर्षांची. आणि मग अंधत्व आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नेमकी काय म्हणजे तुम्ही उदास झालात, तुम्हाला खूप त्रास झाला, तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात, नेमकं काय वाटलं तुम्हाला? नाही, काहीच नाही. तेव्हा तर काही कळतच नव्हतं ना. हा हा. आणि मग शिक्षणाला कशी सुरुवात झाली? कोणाच्या मग माध्यमातून? आईला असंच ते काय दुकानातून तुरीची डाळ आणली होती, आई सांगते. हं. तर तो जो पेपर होता ना, ज्या पेपरमध्ये आणलेला, हा. त्या पेपरवर दादर अंधशाळेचा पत्ता होता. बर. आणि प्रवेश सुरू असं होतं त्याच्यावर. हम्म. ते आईने कात्रण घेतलं आणि मला नेलं तिकडे. आणि दादर तसं ते अंधशाळा ऍडमिशन म्हणजे झालं. कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड. ती खूप नंतर झाली. आमच्या वेळेस दादर अंधशाळाच अच्छा. होती. हे नामकरण नंतर झालं? खूप नंतर झालं. म्हणजे आम्ही जवळजवळ 10वीला वगैरे असताना झालं ते. साधारणपणे कितव्या वर्षी तुम्ही म्हणजे किती साली तुम्ही शाळेत गेलात? आता त्यावेळेस तर बघा, म्हणजे आपल्या अंधशाळांमध्ये 10 वर्षापर्यंतची मुलंच घेत होते. त्याच्या खालच्या वर्षांची घेतच नव्हते. हम्म. आणि आपल्या मराठी माणसांचं कसं असतं, एकदा मूल शाळेत गेलं पाहिजे, मग ते वय हो. वाढवता आलं तरी चालेल. तर हो. तसंच माझं झालं. हम्म. मला बरोबर आईने 5 वर्षांची असताना शाळेमध्ये नेलं. हम्म. पण तिथे घेतलं नाही. त्यावेळेस सरोजताई पाटकर होत्या प्रिन्सिपल. त्या म्हणाल्या नाही घेता येणार. आणि कसं असायचं, तेव्हा चालायचं की वय वाढवून द्या. मग त्यांचा एक मुलांचा जो हे असतो की इतक्या मुली असल्या पाहिजे, तसं ते घेतलं गेलं. हम्म. आणि मग ते वय वाढवून तेव्हा माझं 10 वर्ष केलं. बरं. आणि शाळेत मग सुरुवात झाली. म्हणजे 5 वर्षाचं वय असताना 10 वर्षाचं करून तुम्ही शाळेत गेलात? हो हो हो. अच्छा. मग संगीताची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा तुम्हाला संगीत? तेव्हापासूनच, म्हणजे त्याच्याही आधीपासून. बर. आधी मला असं रेडिओची गाणी ऐकायची आणि ठेका धरायचा तो. हम्म. कशावर पण, डब्यावर, कपाटावर, हम्म. किंवा नुसता बसायचा पाट असतो ना, तो असा उभा पकडून हलवायचा. हम्म. तसं म्हणजे मुख्य म्हणजे मला तसा एक ठेका मिळाला. तर म्हटलं याच्यातून काहीतरी वेगळं वाजतंय. तर ते मी रेडिओला गाणी लागली की तसा तो पाठ हलवायची मी हम्म. त्या ठेक्यात येईपर्यंत. बर. इथून मग ती तबल्याची आवड. मग मी तसाच्या तसा ठेका धरायची. आई माझी गाणी म्हणायची आणि मी तिच्याबरोबर वाजवायची असं. हम्म. आणि मग शाळेत गेल्यावर आईने तेच सांगितलं की हिला तबला शिकवा म्हणून. हा. मग सगळ्यात पहिले शिक्षक कोण संगीताचे, ज्याने तुम्हाला संगीताचा पहिला धडा, म्हणजे ज्याला आपण टेक्निकल म्हणतो, शाळेमध्ये ना? हा. शाळेमध्ये आमच्या शांतीताई किसन, म्हणजे सुचेता पुरोहित होत्या त्या तेव्हा. आम्ही शांतीताईच म्हणायचो. त्यांनी मला तबला वगैरे शिकवायला सुरुवात केली. अच्छा, तबला शिकलात आणि मग ही आवड दिवसेंदिवस तुम्ही जोपासली? हो हो. आणि माझं जास्त लक्ष त्याच्यामध्येच असायचं. मला शाळेत पण म्हणायचे की अंजली फक्त संगीतच करते, अभ्यास करत नाही, असं म्हणायचे मला. पण अभ्यासावरही मी तेवढंच खरं लक्ष द्यायची, कारण मी 1 ते 3 मध्ये नंबर कधीच हे नाही केला, म्हणजे सोडला नाही. मगाशी तुम्ही सांगितलं मॅडम की तुम्ही साधारणपणे वयाच्या 5व्या वर्षी शाळेत गेलात. ते साल कुठलं होतं हे सांगता येईल का? हो हो. 1976. 1976 मध्ये तुम्ही शाळेत गेलात? हो हो. आणि मग पहिलं गाणं तुम्हाला किंवा पहिल्यांदा तुम्ही प्रोग्राम केला शाळेमध्ये किंवा तबला वादन केलं असेल, गाणं म्हटलं असेल, ते साधारणपणे कितव्या वर्षी, म्हणजे शाळेतल्या कितवीला असताना म्हटलं, किंवा मला वाटतं 3रीला मी पहिल्यांदा तबला वाजवून स्पर्धेमध्ये गाणं म्हटलं होतं. शाळेच्या स्पर्धा होत्या तेव्हा मी तुझी मी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात, ते गाणं म्हटलं होतं. आठवते का ते? हो, आठवतं ना. आणि मग त्याच्यानंतर काय झालं मग? आणि म्हणजे एवढी लहान मुलगी गाणं म्हणून वाजवते असं,
कौतुक झालं. तेव्हा नंबर मिळाला की नाही ते मला आठवत नाही. पण बहुतेक शाळेमध्ये मला बक्षीस म्हणजे पहिला नंबर तर कधीच नाही मिळाला. कधी कधी तर कधी कुठलाच नंबर मिळत नव्हता. पण बाहेरच्या स्पर्धांमध्ये मात्र पहिला आणि दुसरा नंबर बर, मी हमखास कधीच सोडला नाही. हो हमखास. हो. मग एखादं गाणं सादर करू शकता का आता या नोटवरती? हम्म. आता गाण्याचा विषय निघालेलाच आहे तर हो हो हो. अगदी एक कडवं म्हटलं तरी चालेल. अच्छा. मला बाहेरच्या स्पर्धेमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा भाग घेतला, मला खरं म्हणजे शाळेमध्ये गाणारी म्हणून ओळखतच नव्हते कोणी. तबलाच वाजवणार, ही काय गात नाही असंच होतं. पण मी बाहेरच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा मी पहिल्यांदा गाणं म्हटलं होतं आणि तेव्हा मला पहिलं प्राइज मिळालं होतं. तेच गाणं मी म्हणते. चालेल चालेल, स्वागत आहे. मृदुल कराने छेडित तारा, मृदुल कराने छेडित तारा, स्मरते रूप हरीचे मीरा, मृदुल कराने छेडित तारा, कमल दला परी मिटल्या धरी, कमल दला परी मिटल्या धरी, नाम मनोहर फुलता श्री हरी, हर्ष भराने तनुलती केवर पडती अमृतधारा, मृदुल कराने छेडित तारा, मृदुल कराने छेडित तारा. छान छान, वा वा. हे म्हटलं होतं पहिल्यांदा. कुठलाही तालवाद्य नसताना सुद्धा गाणं ऑफबीट झालं नाही, हे विशेष आहे या गाण्याचं. तुम्ही म्हटलं हा, ते. हे मला मात्र सांगितलं होतं एका सरांनी. मी नंतर शिकायला जायची भातखंडे म्हणून, त्यांच्याकडे मी शिकायला जात होते अलंकार करण्यासाठी. तर त्यांनी मला सांगितलं होतं की ताल, अलंकारचा अभ्यास मी केला आहे पूर्ण, पण परीक्षा नाही दिली. बरं. तर त्यांनी सांगितलं होतं, ते सारखंच सांगायचे की काही गरज नाही तबला वगैरे असण्याची, ताल आपल्या डोक्यात वाजला पाहिजे, आपल्याला असा स्वतःहून ऐकू आला पाहिजे की हा ताल वाजतोय. त्यामुळे कोणी मोठी मोठी गायक असे ऑफ बीट गातात ना, तर मलाच कमाल वाटते खरं म्हणजे, की यांचं कसं काय ऑफ बीट जातं, म्हणजे गाताना हे आरामात गातात असं काही वाद्य नसलं तर. पण मला म्हणजे ती सवय मग एवढी झाली ना की कुठलंही गाणं म्हणताना ताल वाजतोय असं आपण समजूनच गायचं. हे संगीत पुढे पुढे तुम्ही कसं नेलं, म्हणजे पहिली परीक्षा कधी दिली संगीताची? पहिली परीक्षा मी पहिलीला असतानाच दिली. इतक्या लवकर? पण तरी शाळेमध्ये मला गाण्यासाठी म्हणून कधी पुढे नाही केलं कोणी. आणि दुसरी परीक्षा दुसरीला असताना, तिसऱ्या परीक्षेला मात्र बडा खयाल वगैरे आल्यामुळे ती 2 वर्ष जातातच. बरं. ते जरा कठीणच असतं ना. बरं. मग मी 10वीला असतानाच विशारद पूर्ण केलं. 10वीला असताना विशारद पूर्ण केलं? हो. म्हणजे 10वीला असतानाच तुम्ही पदवी घेतली? हो हो. असं म्हणायला हरकत म्हणजे नाही. तेव्हा आमच्या त्यावेळेसच्या मुख्याध्यापिका स्मिताताई म्हणालेल्या पण की कशाला दोन्ही परीक्षा महत्वाच्या, तर नाही करायचं. पण माझे जे गुरु होते गोकुळदास जोशी, त्यांनी सांगितलं की ती करेल दोन्हीही, आणि माझं नशीब असं की मला ते करायला मिळालं. बरोबर. मग हे संगीत शिकताना तुम्हाला सगळीकडून सपोर्ट मिळाला की कुठून विरोध पण झाला तुम्हाला? नाही, विरोधच विरोध. म्हणजे ही गाऊच शकत नाही, गायचंच नाही, फक्त तबला वाजवते तेवढंच. आणि तबला पण मला काही पूर्ण असा खूप चांगला असा शिकता आला नाही, कारण जे गुरु होते त्यांनाच मुळात तबल्यातलं म्हणजे बेसिक सगळ्यांनाच येतं ना, तसं होतं. पण नंतर मी ऐकून आणि मग मला पहिलं बक्षीस तबल्यामध्ये 3वीला असताना
हा 401 रुपयांचं मिळालं होतं ते त्या त्यावेळेस. काळामध्ये हो, तेव्हा म्हणजे लोकांना साधारणपणे पगार सुद्धा तेवढे 1980 नव्हते. 80च्या दरम्यान. हा 79-80 बरोबर. जोशी सर माझे तर पण गुरु आहेत. मला अतिशय हो आनंद होतोय सांगायला हे. हो का? हो. आणि जोशी सरांची शिकवण्याची जी पद्धत होती ना हम्म. ती नुसती अफलातून अशी नव्हती तर अविस्मरणीय अशी पद्धत. हो आजही हो जोशी सरांची खरं आठवण झाली तर अंगावर काटा येतो. खरंच आपण खरंच अगदी. अतिशय सुदैवी आहोत की आपल्याला जोशी सरांसारखे गुरु मिळालेत सुरुवातीच्या हो काळात. खरी गोष्ट अगदी खरं. मग तबल्यामध्ये तुम्हाला लोकांनी प्राधान्य दिलं म्हणजे सपोर्ट हा मग केला. त्यावेळेस मला त्या बक्षिसाच्या पैशांमध्ये 6 महिन्यासाठी मला एक गुरु शिकवायला येत होते कारबेटकर म्हणून. हा मग त्यांनी मला वेगवेगळे कायदे, चक्रधार, हा तिहाई हा वगैरे बरेचसे तोडे मुखडे असे शिकवले होते. हा हा मग त्याच्यावरच मी स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवायची. मग आणि सरांबरोबर मला एक जोशी सरांबरोबर मला कायम आठवतं की कुहू कुहू बोली कोयलिया मी त्यांच्या बरोबर वाजवायची सुवर्ण सुंदरी. अगदी. ला 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 ला. जरा घसा बसलाय माझा. मी गमाधानी जो पहिला जो सरगम आहे हो 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 ते मी तसंच वाजायची. धातेरकडे धातेरकडे धिंता 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 धिट धा धिट धा धिट 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 असं मी वाजवायची तबल्यावर त्यावेळेस 3रीला असताना. हो 4 रागांचं मिश्रण असलेलं हे गाणं आहे. हो हो अगदी बरोबर. सुवर्ण सौंदर्य या रागातलं. हो. जरा गुणगुणून दाखवा ना. फक्त सोनी रागातलं जरी दाखवलं पहिलं कडवं तरी चालेल. बापरे फार कठीण काम सांगितलं हो तुम्ही तर. नाही काही कठीण नाहीये आमच्यासाठी आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी. आमचा हा हट्ट तुम्ही पुरवलाच पाहिजे असा माझा आग्रह आहे. सावकाश म्हणा काही घाई नाही आपल्याला. थोडा तंबोरा मोठा करा ना. आवाज कमी होतो तंबोराचा. हा अजून मोठा करा. हा ठीक आहे जवळ घ्या थोडा जवळ घ्या. पुढे काही गात नाही. अगदी त्याला ज्याला म्हणतो आपण हनुमंताने द्रोणाग्री उचलला लिलया तसंही गाणं अगदी तुम्ही लिलया गाण्याचा प्रयत्न केला तर खूप छान वाटलं. नाही घसा खूपच जरा काय माहिती हल्ली खराबच होतो फार घसा. मला एक सांगा अलंकार तुम्ही गायनामध्ये केलं की तबला वादनामध्ये केलं? नाही गायनामध्ये मी विशारद केलं. अलंकारचा मी अभ्यास केला पूर्ण. अच्छा. हा म्हणजे अलंकारला 75 राग होते. बर. हो आणि अतिशय दुर्मिळ राग असे खूप राग होते त्यावेळेस अलंकारला. तर तो अभ्यास मी संपूर्ण केला पण परीक्षा मी मात्र दिली नाही. कारण परत ते बीएमसी कडून परमिशन घ्या मग ते मी काय केलंच नाही. मग अलंकार शिकताना अलंकारची अभ्यास करताना अलंकाराचा
हो. तुम्हाला किती दिवस लागले किंवा किती वेळ लागला आणि काय अं, त्रास वगैरे झाला का तुम्हाला त्या काळामध्ये? नाही, काहीच नाही. कारण आणि मुळात म्हणजे ना जोशी सरांकडे मध्यलयीत शिकलेलो खयाल गायकी. पण त्यांनी अति विलंबित लय मला सुधीर भातखंडेंनी शिकवली. ती बरं. तेव्हा मला कळली, नाही तर आधी ऐकून मला काही ते येईल असं कधी वाटलं नव्हतं. हा हा. पण त्यांनी ते शिकवलं त्यावेळेस अलंकारच्या वेळेस, अलंकार करताना. हम्म. तर अति विलंबित लयमध्ये म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपण आता आम्ही शिकलो ते धिन धिन धागे तीर कीट तू ना 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 कत्ता म्हणजे ह्या लयीमध्ये हा. शिकलो. हम्म. परंतु त्यांनी मग शिकवलं मध्ये 8 किंवा 4 सोडायचे. धिन धा गे 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 तीर कीट असं मी म्हणायची सरांना, सर मला येणारच नाही हो हे कंटाळवाणं. हम्म. ते पण हसायचे. नाही, खरी गोष्ट आहे ही. हल्ली एवढं विलंबित कोणी गात नाही, पण तुला अलंकार करायचं तर गावं लागेल असं. आणि मग त्यांच्याकडून मी अतिविलंबित शिकले. हा. आणि नंतर मग मी विचारणा केली बीएमसी मध्ये परीक्षा द्यायची. मग ते परत अर्ज करा, परमिशन घ्या. मग मी म्हटलं जाऊ दे आता, एवढं काही करतच नाही, अभ्यास महत्वाचा. असं झालं ते. नोकरीसाठी प्रयत्न वगैरे केले का तुम्ही? आणि नोकरीसाठी प्रयत्न केले का म्हणण्यापेक्षा नोकरीसाठी प्रयत्न कधीपासून केले तुम्ही? प्रयत्न मी खरं म्हणजे 10वी झाल्याबरोबर मला VM मध्ये आमच्या स्मिताताईंनी शिफारस केली आणि तिथे मला नोकरी मिळाली. पण तिथे मला तिन्ही भाषा पण शिकवाव्या लागत असत. हा. संगीत आणि शिवाय 3 भाषा. बरं. VM म्हणजे ताडदेवची व्हिक्टोरिया मेमोरियल. हो हो हो. हा. तिथे मी 2 वर्ष केलं. ते आणि मग केव्हा? नंतर साधारण 91-92 साधारणपणे. 91-92. हो, बरोबर अगदी. हम्म. आणि मग नंतर कंटाळवाणं झालं ते. अच्छा. आणि मग 94ला नाही 93 एप्रिलला काहीतरी फॉर्म निघाले बीएमसीचे. हा, बीएमसीचे. 93 ऑगस्टला. बर. आणि हो, नशीब असं की मला मदन ओळखता का तुम्ही? मदन सावंत. हा. त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट शेवटची तारीख आहे, तर तू लगेच फॉर्म भर. आणि 13 ऑगस्टला त्यांनी मला सांगितलं. तर म्हटलं आता उद्या 14 म्हणजे उद्याच फॉर्म दिला पाहिजे. 15 ऑगस्ट सुट्टी येते. हो. आणि मग लगेच मी घरी जाऊन आईकडून म्हणजे तिथे 14ला गेले, अर्ज भरला, आईला घेऊनच गेले आणि सर्टिफिकेट जोडून ते टाकलं. मग एप्रिल 94ला मला कॉल आला, म्हणजे लेटर आलं. बर. आणि निवड म्हणजे मुलाखतीला किती माणसं होती आणि मुलाखतीला जाताना काही दडपण वगैरे आलं होतं का? की पहिली मुलाखत आहे? नाही, तसं तर मला काय वाटलं नाही. म्हणजे 3-4 जण होते आणि मोठी लोक होती खरं म्हणजे. आकाशवाणी कलाकार पण होते. आणि सुभाष वणगे वगैरे तर होतेच तिथे. मानसिंग जावीर होते. असे दिग्गज मंडळी होती अगदी. हो, 7-8 जणांचं पॅनल होतं. आणि मग त्यावेळेस मुलाखतीला त्यांनी एक बडा ख्याल गाऊन घेतला, एक छोटा ख्याल गायला गाऊन घेतला आणि एक 4 ओळी दिल्या आणि तिथल्या तिथे चाल लावून दाखवायची होती. हो. ते काय पेटी समोर असल्यामुळे पटकन सूर आपल्याला सापडतात आणि ती चाल लावून दाखवली मी. अर्थात आता ती काय आठवणार नाही, कारण तेव्हा पेटी समोर होती ना, पटकन ती म्हटली. हो. मग हार्मोनियम, तबला याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं वाद्य येतं का तुम्हाला? हो, मी मेंडोलिन वाजवते बऱ्यापैकी अगदी. आणि व्हायोलिन पण मी वाजवते. आणि सतार मी खूप नाही, पण माहिती आहे संपूर्ण. तसं मला बरीचशी वाद्य माहिती आहे. म्हणजे अगदी
अं, शाळेमध्ये मी बुलबुल तरण पण वाजवायची, हा. सतार वाजवायची. हा हा. सरोदवर सुद्धा मी थोडीशी प्रॅक्टिस केलेली. बर. पण ते खूपच नाजूक बोटं असल्यामुळे ते मला सहन नाही झालं. अशी बोटं बिटं कापली जायची. खूप जाड तारा ना सरोदच्या तर. हम्म. परत मी हवाईन गिटार वाजवण्याचा प्रयत्न केलेला. हा हा. असं म्हणजे मला फार वेड होतं. तेच वेळ मिळाला की संगीत रूम मध्ये जायचं, कुठली वाद्यविद्या असतील ती शोधायची, काढायची आणि वाजवून बघायची. हम्म. आणि स्वरज्ञान असल्यामुळे काय व्हायचं, मी शोधून काढायची बरोबर सा रे ग म किंवा असं. मग आता एवढी सगळी तुम्ही वाद्य वाजवली किंवा वाजवता, त्यातलं हो. जास्तीत जास्त आवडतं वाद्य कुठलं? खरं म्हणजे मला तबलाच जास्त आवडतं. हा हा. आणि ही सगळी वाद्य आत्मसात करताना हं. तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्यात की नाही? आल्यात का? नाही, काहीच नाही. कारण मला कोणी अडवतच नव्हतं ना. हा. प्रत्येक वेळेला तुम्हाला सपोर्ट मिळत होता किंवा प्रत्येक वेळेला तुम्हाला हे कळत होते लोक? नाही, काहीच नाही. आपण जायचं, एकटं बसायचं आणि वाजवत बसायचं. कोणी काय सपोर्ट करायला येत नव्हतं की कोणी काय सांगायला येत नव्हतं. हा हा. इव्हन बासरी सुद्धा मी वाजवायची. बासरीवर बर. पहिलं गाणं मला आठवतं ना, मी पंख होती तो उडाती. बासरी आहे का आता तुमच्याकडे? आता तर नाहीये, कारण मी ती शाळेतच वाजवली, नंतर काही मी वाजवली नाही कधी. एकदा म्हणून दाखवा ना, पंख होते तो. भूपरागातलं अतिशय सुरेख गाणं आहे ते. बापरे, माझा घसा तुम्ही आत्ताच ऐकला एवढा बसलाय. थोडंसं म्हणून दाखवा, थोडंसं. ध्रुपद म्हटलं तरी चालेल. आता मी आलाप नाही घेत ना, घसा खूपच बसलाय असं वाटतंय ठीक आहे, ठीक मला. आहे, ठीक आहे ना. जास्तच उंच होतंय हो, नाही होतंय मला वाटतं म्हणायला. खाली खाली घ्या, खाली घ्या. एक मिनिट हं, खाली घेते थोडं मी. पंख पे तोड़ आते रे, रसिया उजाड़ माँ, तुझे दिल का दाग दिखलाती रे. ओ पंख पे तोड़ आती रे, रसिया उजाड़ माँ, तुझे दिल का दाग दिखलाती रे. छान. आता कसं आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे आवाजावरती पण परिणाम होतो त्या हा, आणि वातावरणाचा. थोडंसं तेलकट पण खावंसं वाटतं ना. हो, अगदी अगदी. त्यामुळे पण होतच आषाढ होतच महिना म्हणजे. असल्यामुळे हो हो हो. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. जरा जास्त पाऊस पडला की वाटतं चला आता भजी खाऊया. हो ना, अगदी अगदी. म्हणजे कुपथ्य केलं की त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात, तसा प्रकार आहे. हो हो, ते तर आहेच. मग नाही, पथ्य तर मी करतच नाही. हा. पण मग ते असं आहे ना. मग रियाज किती वेळ करता किंवा किती वेळ करता रियाज किंवा करत नाही नाहीच का? होत. जे काही शाळेत होतं ना हा. तेवढंच, रियाज काहीच होत नाही खरं म्हणजे. पण हल्ली थोडं करते मी. निदान आपला सा नेहमी लावायचा. सा, बस ते एक अर्धा तास 15 मिनिटं. आणि तबल्याचा रियाज नाही, तो तर अजिबातच नाही. अजिबात होत नाही. नाही. मग तबल्यावरचा हात अजून तुमचा तसाच आहे की उतरल्यासारखं वाटतंय तुम्हाला? तो आत्मविश्वास आहे का अजून? हो हो, म्हणजे मी वाजवू शकेन एवढं आहे मला नक्की माहिती आहे. नोकरी ज्यावेळेला तुम्हाला लागली, आणि तुम्ही म्हणालात की 1994 साली तुम्हाला
1995 एप्रिल 1995 मध्ये तुम्हाला कॉल आला आणि नंतर मग किती दिवसांनी तुम्ही जॉईन झालात? नाही नाही मला 94 मध्येच कॉल आला हा. आणि एप्रिलला आमचं सगळं इंटरव्ह्यू वगैरे मेडिकल चेकअप सगळं झालं हा. आणि जुलै 25 जुलै 94 ला अपॉइंटमेंट झाली. बर. हं. मग तुमच्या बरोबर आणखीन कोणी अंध व्यक्ती होती का, शिक्षिका म्हणून किंवा आणखीन कुठल्या पदावरती? हो, तुम्ही त्या ह्यांना ओळखता का, मंदा रुपजी म्हणून? हा. हा, ते होते आमच्या बरोबर. ते काय पण करायचे? त्यांना ते एक एनएबीचा ऑर्केस्ट्रा ते डायरेक्शन करायचे, एनएबीच्या ऑर्केस्ट्राचे. तर ऑर्गन वगैरे वाजवायचे ते. बर. पण ते नाही निवडले गेले. हा. त्यांचं गाणं काही इतकं हे नव्हतं. गाण्यामधून दिलं त्यांनी, हार्मोनियमचं दिलं असतं कदाचित मिळाली असती. ते होते आणि अंध अजून एक कोणीतरी होते, ते पण नाही. म्हणजे अंध लोकांमध्ये 3 होतो आम्ही. हा. त्याच्यामध्ये ते 2 निवडले गेलेच नाही. अच्छा. नाही, मुलाखतीचं नाही म्हणत आहे मी. हा हा. जेव्हा तुम्ही नोकरीवर रुजू झालात हम्म. त्या ठिकाणी हा, त्या तुम्ही ज्या ठिकाणी शाळेत बरेच होतात. होते ना, जुनी लोक खूप होती त्यावेळेस. हा. ब्लाइंड लोक खूप होती. अच्छा. हा हा. म्हणजे तुम्ही ओळखत असाल कदाचित भगवान पवार, हम्म. सुमनताई कापुरे, हम्म. हम्म. एक शर्मा म्हणून होते कोणी, हा. नंतर रमेश ठक्कर, हा. कापसे म्हणून होते. मग या सगळ्यांकडनं बरेचसे तुम्हाला होते. कसं सपोर्ट मिळालं किंवा सहकार्य मिळालं? नाही हो, आपली लोक काही तेवढं हे नाही करत. म्हणजे लहान म्हणून, सगळ्यात लहान म्हणून, किंवा माझा आवाज पण लहान होता तर तुला कसं घेतलं, हा. तुला बीएमसीने दया केली काय, म्हणजे अशीच भाषा सगळ्यांची. हा हा. हा, त्यामुळे सपोर्ट असं काही नाही, विशेष काही नाही असं. म्हणजे गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. हो हो हो. मग त्यावेळेस तुम्हाला पण तुमची काय हा, प्रतिक्रिया होती त्याच्यावरती? कशाबद्दल? ही जी मंडळी असे टोमणे मारायची मंडळी. नाही, काहीच नाही. पहिल्यापासून मला बोलणं कमी ना, हा. ऐकायचं नाही, गप्प बसायचं बर. असंच. हा. म्हणजे मौनम कधी मला सर्वार्थी साधना. हा. भांडण मला कधी करता आलंच नाही. बर. शाळेमध्ये पण आमच्या मुख्याध्यापिका नेहमी म्हणायच्या, सगळ्या मुली भांडतात, ही कधीच भांडत नाही. हा 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 हा. हो, मग भांडण डोळस व्यक्तींकडून सहकार्य मिळालं की त्यांच्यापासून पण तुम्हाला त्रास झाला, अडचणी आल्या कामाच्या ठिकाणी? नाही नाही, डोळस व्यक्तींकडून काहीच त्रास नाही झाला. हा. आणि त्या उलट मी खूप शिकवायची. आपल्या अंधशाळांमध्ये शिकवलं जातं त्या पद्धतीने मी शिकवायची. तर मला जुन्या शिक्षिका म्हणायच्या की, इतकं कशाला शिकवते ही मुलं, काय ऐकणार आहेत का एवढं, बर. असं. हो, आणि त्यानंतर मग मला असं जाणवलं की खरंच मुलं नाही शिकत. म्हणजे ह्या नोकरीत समाधान नाही, जे अंधशाळेमध्ये मिळतं शिकवताना समाधान, ते नाही. तुमच्या हातून असे काही विद्यार्थी घडलेत का की ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचा नावलौकिक मिळवला किंवा एक स्थान निर्माण केलं? नाही, असे तर कोणी नाही. कारण काय, त्यांच्या घरी त्यांना काही सपोर्टच नसतो ना. बर. आता मी परीक्षा वगैरे देण्यासाठी पण पालकांना बोलवलं ना, तर तेव्हा तर, आता तरी नाही म्हणत, पण तेव्हा मी नवीन होते तेव्हा म्हणायचे, काय करायचं मॅडम नाच गाणं करून. असं असायचं. म्हणजे अतिशय तळागाळातली मुलं. म्हणजे नोकरी करत असताना समाधान खूप कमी मिळालं असं मला हरकत नाहीये. खूप कमी. अगदी मला आता सुद्धा वाटतं की रिटायरमेंट नंतर खरंच आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर अंधशाळेत करावं की काय, असं वाटतं आता. बर. म्हणजे हरवलेलं समाधान परत मिळवण्याचा थोडासा प्रयत्न करायचा. हो, आहेच, माझी इच्छाच आहे अगदी. बर. मला एक सांगा की संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात, म्हणजे सुरुवातीपासून संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात. आगामी पिढीला या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता किंवा काय सांगायची तुमची इच्छा आहे, काय संदेश द्यायची इच्छा आहे तुमची? खरं म्हणजे मी काय एवढी मोठी नाही काही सांगण्याचं, पण एवढंच की जे कराल त्यावर आपली पूर्ण श्रद्धा हवी आणि खूप ऐकायला हवं. मी हे खूप बघितलं की, निरीक्षण केलं की ऐकणं खूप कमी होतं, ऐकत नाही लोक. आणि हल्ली कसं थोड्या ह्याच्यातच
सगळ्यांना प्रसिद्धी हवी असते किंवा थोडं येतं म्हणजे खूप आलं असंही खूप दिसतं. तर असं होता कामा नये. त्या विषयामध्ये खरोखरच खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा. आता आपणही अजूनही शिकतोच ना. नवीन नवीन संगीत कोणत्या देशाचं कसं आहे ते सुद्धा आपण ऐकतो. आणि अजूनही वाटतं की हे ऐकावं, ते ऐकावं. मॅडम पण आणखीन एक कसं प्रश्न असा विचारावासा वाटतो की हं, नोकरी नसती हं. तर कशामध्ये तुम्ही करिअर केलं असतं? किंवा तुम्ही काय केलं असतं? नोकरी नसती तरी मी संगीताचे क्लासेस घेतले असते. अच्छा. हां, बाकी तर कशात केलं असतं असं मला काही वाटत नाही. हम्म. क्लासेस म्हणजे ही पण माझी एक इच्छा आहे. एकतर म्हणजे क्लास सुरू करावे स्वतःचे. हम्म. अगदी अकॅडमिक लेवलला हा. असं पण आहे. बघूया आता काय काय होतं त्या वेळेस. कधी ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे गाण्याचा योग आला का? भरपूर भरपूर गायलं मी. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये पण काम केलेलं आहे. हो हो. पहिला ग्रुप कुठला हो तुमचा? पहिला बँड कुठला? पहिला NSD आपला. आणि किती त्यावेळेस साली पहिला ब्लाइंडचा आधुनिक पद्धतीचा ऑर्केस्ट्रा किती साली जॉईन म्हणजे केला तो? NSD. हं? तो किती साली जॉईन केला? तो मला वाटतं 92लाच केला मी. 92 ला. आणि त्यावेळेसच तिकडच्या शंकर शेठ म्हणून होते. हा. त्यांनी सगळा वाद्यवृंद वगैरे खरेदी केला होता. हा. सगळी वाद्य वगैरे खरेदी केली होती त्यावेळेस. हम्म. एवढे मोठे मोठे रोलँडचे हे घेतलेले त्यांनी कीबोर्ड. ऑर्गन, कीबोर्ड. हो ड्रम सेट. हो हो. हम्म. त्यामुळे तो ग्रुप पहिला माझा. किती वर्ष काम केलं तिथे? तरी केलं 4-5 वर्ष केलं. 4-5 वर्ष केलं. हा, मग नंतर थोडा गॅप घेऊन परत सुरू केलं होतं. नंतर काय तो बंदच पडत गेला. अच्छा. मग तिथे काम करताना कसं वाटलं? मस्त अगदी. खूप मजा यायची. हा. कारण मला आठवतंय की त्या ग्रुपचे डायरेक्टर मदन सावंत सर. हो हो हो. तुम्ही ऐकली पण असतील ना हो. रिहर्सल वगैरे. हो हो, अगदी अगदी. आणि त्या 90 साली 90, 91, 92ला इतकी छान छान गाणी आली. त्यामुळे गायलाही मजा यायची. हो ना. घुंगट की आड़ से दिलबर का, हो. आखीतील बाहों में, साथिया आखिरी ये बाहों तूने क्या में, खुदा किया. गवाह. हो हो हो. ही सगळी मस्त. तुमची गाणी मला माहिती आहेत. वा वा. तर त्याच्यानंतर कुठला ग्रुप जॉईन करण्याचा योग आला की नाही? नंतर मी उडानमध्ये काम केलं. अच्छा. आणखी आस मध्ये पण गायले काही वर्ष. हम्म. उडान म्हणजे तो दीपक सोनीचा ग्रुप. हो, केवल कोणीतरी केवल होता. हरिया, दीपक सोनी वगैरे हो हो हो. त्यांचा ग्रुप नाही का तो उडान? नंतर मग किशोरचा मला वाटतं हा. हा. आज किशोरचाच होता का? हो तो एक वाटतं किशोरचा. हो. मग एवढ्या सगळ्या बँड बरोबर तुम्ही काम केलं, तुम्हाला कुठला बँड जास्त आवडला किंवा कुठल्या बँड मधली माणसं, कलाकार तुम्हाला आपले वाटले, यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं? प्रत्येक गोष्टीला कलाकार तुम्हाला मला NSDचेच आवडले खरं म्हणजे. हा. कारण NSD मध्ये आता संगीत दर्शन म्हणजे आपल्या दर्शन परिवारमध्ये आहेतच रवींद्र पोवळे. हो. तर ते कसं बरोबर गाणी असं ठरवून द्यायचे की कोणाच्या आवाजाला कुठलं गाणं योग्य होईल. हो. तर व्यवस्थित गाणी ठरवून द्यायचे आणि त्यांचा पिकअप इतका छान होता ना. म्हणजे मला रवींद्र पोवळे असले तर कधीच मला म्युझिक लक्षात ठेवावं लागलं नाही. की अगदी समजायचं की हा आता इथे आपल्याला उचलायचं आहे. इतका छान त्यांचा पिकअप होता. म्हणजे ही कमालीची गोष्ट आहे खरोखर. हो. रवीचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक नोट तो क्लिअर करतो. क्लिअर केल्याशिवाय तुला पुढे जावं असं वाटत नाही. हो. आणि मदन सर पण खूपच. हो, आणि बघितलंय आम्ही मदन सावंत सर रवी पोवळेंना मारून मारून शिकवायचे. हे चुकलं इतकं जोरजोरात मारायचं ना ते. पण त्यांनी तसं केली पण मेहनत खूप केली. एनएसडी ऑर्केस्ट्रा तुम्हाला जास्त आवडला? हो, आणि त्याच्यामध्ये एक स्वामी नायडू होते. त्यांचंही गाणं तुम्ही ऐकलं असेल. हो हो. जादू तेरी उत्तम आवाज, अतिशय सुंदर आवाज.
स्वामी नायडू सरांची पण तबल्यावरती प्रचंड विशेष अशी कमाल हो, होती हो, बरं हो. का, अगदी. त्यांचं खूपच सगळंच छान होतं त्यांचं. क्लासिकल पण खूप छान. हो ना. तर अशा अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. शाळेमध्ये नोकरी केली, ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. आता निवृत्त झाल्यानंतर हं. नवीन पिढीकडून किंवा एकूणच समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत तुमच्या बाबतीमध्ये, किंवा तुम्ही काय करायचं ठरवलंय? मी तर तुम्हाला म्हटलं ना, एक तर संगीत वर्ग सुरू करायचे. हा हा. अगदी परीक्षेच्या लेवलला अशी. बर. आणि ज्या स्त्रिया शिकू शकल्या नाही, म्हणजे 35-40च्या अशा, हा त्यांना सुगम संगीताचे क्लासेस सुरू करायचे त्यांच्यासाठी. हा हा. असं आहे. म्हणजे लहान मुलं आणि स्त्रिया असाच एक ग्रुप घ्यायचा, असा माझा विचार आहे. आणि यापैकी काहीच जमलं नाही तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शाळेमध्ये नोकरी बघायची, मिळते का? हा, कदाचित. नाहीतर मग आरामच आराम. अच्छा. मग खूप ऐकायचं. अंजली मॅडम, आपण खूप वेळ गप्पा मारल्या आणि इतका वेळ हो. तुम्ही आमच्यासाठी दिला, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी तुम्ही दिला. तुमच्या कामाच्या व्यस्ततेतून दिवसभर तुम्ही थकून भागून आल्याच्या नंतरचा हा वेळ, ज्या वेळेत आपण गप्पा मारतो आहोत, तर दर्शन परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि दर्शन परिवाराला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, असाच लोभ दर्शन परिवाराच्या बाबतीत राहील अशी अपेक्षा करतो. आपण इथे वेळ दिलात आणि आपलं मत आणि मोकळेपणाने आमच्याशी तुम्ही गप्पा मारल्यात, त्याबद्दल संगीत दर्शन आणि एकूणच दर्शन परिवाराच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. हो हो, मला पण इथे खूप प्रेम मिळालं आणि खूप सगळे प्रेमाने ऐकतात जेही मी काय पोस्ट करते. तर मला पण खूप छान वाटलं बोलतानाही आता. आणि एकंदरीत सुंदर आतापर्यंत झालेल्या पण सगळ्या मुलाखती मी ऐकलेल्या आहेत. खूप छान वाटलं मला पण ऐकताना असं. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम, धन्यवाद जरी आपण एकमेकांना म्हटलं असलं तर इतक्या लवकर मी तुम्हाला सोडणार नाही. मला असं वाटतं की या कार्यक्रमाची सांगता आपण आपल्या आवाजातील पसायदानाने करावी. हो, नक्कीच. खूप कार्यक्रमातून म्हणजे मला नेहमीच वाटलं की आपलं पसायदान असावं. तर ती संधी मला खरं म्हणजे आता मिळालेली आहे. तर नक्कीच पसायदानने आपण सांगता करूया. चालेल ना. आता विश्वात्मके देवे ये वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मग द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी पांडो तया सत्कर्मी गती वाढो भूता परस्परी पाडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्य पावो जो देवांशील तोटे लावो प्राणी जात. छान. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाची आता आपण इथं सांगता करूया. धन्यवाद. 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 स्वराले जुळी, स्वराले जुळी.
रसिक हो, आपण ऐकत होतात संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळुनी या कार्यक्रमाचा 8वा भाग. या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आपण आम्हाला जरूर कळवाव्यात. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संजय बडगुजर यांची होती. संगीत संयोजन रवींद्र पोळे यांचं होतं. पार्श्वगायन सुहास कर्णिक आणि वैशाली तिजोरी यांनी केलं होतं. या कार्यक्रमाची उद्घोषणा विद्या पोळे यांनी केली होती. तर हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला लता पाटील यांनी. मंडळी, पुढील आठवड्यात याच वेळी याच दिवशी आपण एका नवीन कलाकारासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी अनिल शिंदे आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळुनी. स्वर आले जुळुनी.